मी त्यांना कुठलंही आश्वासन दिलं नाही. मी त्यांचे सगळे मुद्दे ऐकून घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं त्यांना आश्वासन नको आहे, त्यांना स्थिरता हवी. आणि मला वाटतं कुठलंही सरकार कोणाचंही असलं तरी आपल्या ज्यांना आपण स्टेक होल्डर्स म्हणतो, हे सगळे आपले महाराष्ट्राचे युवा आहेत, आपले स्टेक होल्डर्स आहेत, त्यांना न्याय हा दिलाच पाहिजे. आणि सरकार दरबारी यांचे जे काही मुद्दे आहेत, ज्या गॅप्स आहेत, ह्या मी माननीय अजितदादा, माननीय बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण यांच्याकडे पोचवणार आहे. आणि माझी अपेक्षा राहील की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना ही सगळी नोट ब्रीफ करावी. मुलांच्या मनामध्ये जे दिल्लीमध्ये मागच्या आठवड्यात झालं त्याच्याबद्दल समाधान आहे. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की कोर्टात जी केस लढली गेली त्याच्याबद्दल सगळी मुलं समाधानी आहेत. त्यांची एवढीच अपेक्षा आहे की ते जो काही निर्णय, तर त्यांचे जे गायकवाड म्हणून वकील आहेत, ते वकील त्याची सगळ्याची नोट करून त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मला उद्या देणार आहेत. त्यानंतर मी माननीय दादा, माननीय एकनाथ शिंदे, माननीय अशोकराव, बाळासाहेब थोरातांशी मी बोलणार.